भंडाऱ्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील लाभार्थी आजही वसाहतीच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय। पात्र असूनही अद्याप निधीच उपलब्ध न झाल्यानं लाभार्थी नाराज आहेत। अनेकदा लाभार्थ्यांनी या संदर्भात तहसील कार्यालयात जाऊन चौकशी केली, मात्र तिथूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाहीत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त जातींना खऱ्या अर्थानं योजना असते। ती योजना जर बघितलं असेल तर भंडारा जिल्ह्यातील 914 लोकांना याचा लाभ मिळाला। मात्र आजही अनेक लोक या समाजातील भटक्या विमुक्त जातीतील लोक आजही अद्याप या योजनेपासून वंचित असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे। मी सध्याच्या घडीला भंडारा जिल्ह्यातील एका डोंगर गावात आपण बघू शकता की अनेक नागरिक आहेत जे आजही या खऱ्या अर्थाने या योजनेपासून वंचित आहे। मोठ्या प्रमाणात यांना पावसाळ्यात त्रास होत असते। आपल्यासोबत ज्यांनी लाभ घेतला 2022 मध्ये पात्र लाभार्थी आहेत, काय सांगाल आपण? पात्र अद्याप तुम्हाला मिळालं नाही, काय सांगाल आपण? तर आम्हाला अजूनपर्यंत लाभार्थीचा हा मिळालेला नाही। या यशवंतराव चव्हाणची स्कीम आहे आणि 2022 पासूनचे हे फॉर्म भरले आहेत, मंजूर झालेले आहेत। आम्ही यांची इन्क्वायरी केला समाज कल्याण भंडाऱ्याला, तर त्यांनी म्हटलं आम्हाला की तुमची निधी अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि हे निधी आहेच नाही। आपण बघू शकता की सरकारला खऱ्या अर्थानं हाक देतात। सध्या घडीला हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे, उपराजनीती सुरू आहे। मात्र अधिवेशनात जर बघितलं असेल तर 2022 मध्ये सुद्धा हा प्रश्न उचलला होता। त्यानंतर कुठेतरी बरं बघितलं 2 वर्षानंतर जर बघितलं असेल तर पुन्हा एकदा तीच अडचण या नागरिकांना होत आहे। एक लाभार्थी आहे, त्याच्यासोबत आपण बातचीत करूया। थोडक्यात सांगा काय कशा प्रकारे आम्ही फॉर्म भरला आणि काय यासाठी आपण स्थानिक स्तरावर प्रशासनाला काय मागणी केली होती? यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आम्हाला अजून मिळाली नाही। 2022 पासून आम्ही भंडाऱ्यालाही गेलो होतो, जिल्हा परिषदमध्ये DO ऑफिसलाही गेलो होतो, वरतूनच निधी आलेली नाही आहे। त्याच्यामुळे आमचे काम थकीत आहेत अजून। आपण बघू शकता की वरून निधी नाही अशा प्रकारचे या लाभार्थ्यांच्या म्हणण्यानं सध्याच्या घडीला अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात कुठेतरी यांचे प्रश्न मार्गी लागतील हीच अपेक्षा घेऊन हे लाभार्थी आजही अपेक्षित आहेत। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।